महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। फसल बीमा योजना में कुछ संशोधन किए जाएंगे, लेकिन यह निर्णय किसानों के हित में है, इसलिए फसल बीमा जारी रहेगी। मंत्री माणिकराव कोकाटे ने भी स्पष्ट किया है कि राज्य में गलत तरीके से दिए गए फसल बीमा की जांच चल रही है और उन्हें छोड़कर बाकी सभी फसलों का बीमा धारकों को लाभ मिलेगा। कृषि मंत्री ने यह भी संकेत दिए हैं कि किसानों से चर्चा कर इस बारे में जानकारी लेंगे। उन्होंने नंदुरबार की मिर्च की फसल को फसल बीमा में शामिल करने के उनके प्रस्ताव पर भी चर्चा की तथा संकेत दिया कि वे इस पर सकारात्मक रूप से देखेंगे। तो होत नाही, सर्वांना जवळपास भरपाई मिळाली आहे। काही ठिकाणी चौकशी चालू आहे, काही चुकीच्या जर असतील तर त्या वजा कशा करता येतील त्या दृष्टीवरून सर्वे सुरू आहे। परंतु 100% शेतकऱ्यांना ह्या विमा भरपाईच्या मार्फत या ठिकाणी त्यांना मदत मिळणार नाही। कुठल्याही प्रकारे पीक विमा योजना बंद केली जाणार नाही। त्यात काही मॉडिफिकेशन केलं जाईल, काही सुधारणा केल्या जातील, परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना ही कायम सुरू राहील। त्यासाठी मला प्रस्ताव मागून घ्यावे लागेल आणि त्या शेतकऱ्यांशी पण चर्चा करावी लागेल आणि राज्य सरकारशी चर्चा करून हा निर्णय आपण घेऊ। शिक्कामोर्तब अजून कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झालं नाही, त्यामुळे दादा साहेब म्हटले असतील, परंतु कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होईल। यामध्ये एसटी महामंडळाचं पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, फार तोट्यामध्ये एसटी महामंडळ आहे। त्यामुळे एकतर सरकारने अनेक योजना लागू केलेल्या आहेत। 65 वयाच्या वरच्या लोकांना एसटी फ्री आहे, त्यामुळे एसटीचं उत्पन्नावर फार परिणाम झालेला आहे। त्या संदर्भातला साधक बाधक विचारून कॅबिनेटवरती तो निर्णय होईल। पालक मंत्री माणिकराव कोकाटे ने नंदुरबार के पुलिस मैदान में ध्वजारोहण किया। इस अवसर पर विभिन्न विभागों की ओर से उन्हें सलामी दी गई। इसके बाद सम्मान समारोह एवं कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन भी किया गया था। इस दौरान कई गणमान्य व्यक्ति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में शामिल हो गए। इस अवसर पर उन्होंने पार्टी को विकास करने के लिए प्रयास करने के निर्देश दिए। आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे, आपल्या सर्वांच्या कार्यामुळे या ठिकाणी सत्तेमध्ये आलेला आहे। काही ठिकाणी आपण कमी पडलो असेल, कालावधी कमी मिळाला असेल, परंतु अतिशय मोठ्या प्रमाणाचे यश या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे। चांगला प्रतिसाद या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे। आज व्यासपीठावर प्रवेश करत असताना पवार साहेबांच्या गटातील अनेक माणसांनी आज आपल्याला प्रवेश केलेला आहे। भविष्यकाळ हा आपल्याला अत्यंत उज्ज्वल आहे। महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पाळणारा, जोपासणारा राज्यातला एकमेव पक्ष आहे, जो सामान्य जनतेला, आदिवासी बांधवांना, गोरगरिबांना बरोबर घेऊन या ठिकाणी विकासाच्या प्रवाहामध्ये चालतो। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव बंधू भगिनी या जिल्ह्यामध्ये गुण्यागोविंदाने राहतात। काहींना सुविधा मिळतात, काहींना मिळत नाही। अत्यंत रिमोट भागामध्ये आमचे आदिवासी बांधव राहतात। या सर्वांना सोयी सुविधा मिळणं अत्यंत काळाची गरज आहे। त्यासाठी आपल्या सर्वांना खूप काम करावं लागणार। माझी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली आणि लगेच मला अभिजित मोरेंचा फोन आला डॉक्टरांचा। त्यांना सांगितलं की पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर मला बोलायचं आहे, पण त्यांनी मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित केला, त्याची मला कल्पना नव्हती। बरं, आणि सगळी मंडळी मला शिर्डीला भेटली। खरं जेव्हा 12 वाजताचा जिल्हा नियोजन मंडळाचा मी मीटिंग लावलेली होती, पण पक्षासाठी तास अर्धा तिकडे तिकडे झाला तरी काही फरक पडत नाही। कारण ज्या पक्षाच्या नेत्याने मला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्या पक्षाला, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रथम न्याय देणं, त्यांचं सर्व ऐकून घेणं ही माझ्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्राथमिकता आहे। ध्वजारोहण समारोह में जिला कलेक्टर, जिला पुलिस अधीक्षक, भाजपा, शिवसेना और एनसीपी के पदाधिकारी सहित बड़ी संख्या में सरकारी अधिकारी उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए प्रवीण बोरसे, साकरी, नंदुरबार। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।